दरम्यान पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला जशास तसं उत्तर देण्याची मागणी हिंगोलीकरांनी केली आहे। कूटनीतीचा वापर करून पाकिस्तानला डबघाईला आणण्याची मागणी केली जाते। आपण आपल्या तोंडाने काही सांगू शकतो, पाकिस्तान जिंकला हमला करा, काश्मीर हे करा, पण जे वरती बसलेले आहे ते त्यांना जो योग्य जो निर्णय घ्यायचा, पण थोडी कडक स्टेप घ्यायची। कारण की आतापर्यंत जे हमले झाले हे जातीवाद पाहून झाले नाही, त्याच्यात सगळ्या जातीचे हे गेलेले आहे। पण यात विशेष म्हणलं तर आपल्या हिंदू समाजाला टार्गेट धरून मारल्या गेलं, तर याचा खूप मोठा परिणाम आपल्या समाजावरही पडलं, पूर्ण देशावरही पडलं। तर केंद्र सरकारने याच्यावर कडक स्टेप घेऊन पुढचं पाऊल उचलावं। मोदी व शहा यांना एकच एवढी विनंती करतो की त्यांनी जेवढं स्ट्रिक्टली यांना पाऊल उचलायचं आहे, सर्व भारतीय लोक यांच्या पाठीशी आहे। आता तर पूर्ण विरोधी पक्ष सुद्धा यांच्या सोबत आहे, त्यामुळे यांना जेवढे पण क्विक ॲक्शन घ्यायची त्यांनी क्विक ॲक्शन घेतली पाहिजे। केंद्र सरकारच्या हाती सर्व आता काही आहे त्यांनी कडक पावले उचलली पाहिजेत। आम्ही सर्व धर्म समान मानणारे लोक आहोत, सर्व धर्मांचा सन्मान करणारे आहोत, परंतु शेवटी स्वतःचा आम्ही अभिमानी आहोत। कारण आपल्या धर्माच्या या लोकांना कोणी असं मारत असेल क्रूरतेने, जात विचारून, तर ते अतिशय वाईट आहे। युद्धामध्ये कोणाचंच बरं झालेलं नाही आणि युद्ध आजचं जे युद्ध आहे हे 1-2 दिवसात संपणारं युद्ध नसते। हे काळ 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष चालते। याच्यामुळे याच्यामध्ये आपलाच जास्त नुकसान होते। तर युद्ध न करता जास्तीत जास्त कूटनीती आपण जास्त वापरून त्याचं कसं आपण आर्थिक नुकसान करून त्यांना कसं आपण डबघाईला आणू शकतो याच्याकडे सरकारने जास्तीत जास्त लक्ष देऊन हे करावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।